रामकृष्ण ढोणे, माजी वर्ग 1 अस्थिरोगतज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल ठाणे, उल्हासनगर, अलिबाग. छत्रपती शिवाजी रुग्णालयामधून दररोज माझ्याकडे, माझं हॉस्पिटल आहे कळवा नाक्यावर, दररोज 4 ते 5 पेशंट माझ्याकडे येतात. ते सर्व सांगतात, सर आमचे एक्सरे काढले, रक्त तपासण्या झाल्या, आम्हाला ॲडमिट केलं, 3 दिवस ॲडमिट केलं, परंतु आम्हाला काही बरं वाटत नाही, तर आम्हाला जे हॉस्पिटलला जायला सांगितलेलं आहे. तर परवा दिवशी एक पेशंट माझ्याकडे आला, 70 वर्षाचे, महापालिकेचा कर्मचारी आहे तो. रात्री त्याला मान दुखायला लागली, हातामध्ये मुंग्या यायला लागला. रात्री 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत त्याला फिरवलं. तिच्या डॉक्टरांनी त्याला एक्सरे काढायला सांगितला, या खोलीत जा, त्या डॉक्टरला दाखव, याला दाखव, असं करून 3 वाजेपर्यंत त्याला फिरवलं आणि त्याला सांगितलं सकाळी तू MRI कर. मग MRI केलं, सकाळी तो आला, त्याने 12 वाजेपर्यंत MRI केला. एवढ्या सर्व तपासण्यानंतर त्याला सांगितलं की तुला काही झालेलं नाही आहे, तू आता म्हातारा झाला, आता तू घरी जाऊन आराम कर म्हणून. हा रुग्ण माझ्याकडे आला, तर मी त्याला तपासलं, त्याला मी ट्रीटमेंट दिली. आणि मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना आमच्या इकडे एक दंडक होता की ज्येष्ठ नागरिक असो किंवा कोणताही रुग्ण जर म्हणतो की मला बरं नाही आहे, मला भरती करून घ्या, तर तातडीनं त्या रुग्णाला भरती केलं पाहिजे. पेशंट जर रुग्ण जर भरती झाला तर तो आतमध्ये जातो, त्याला बेड मिळतो. बेड जर अवेलेबल नसेल तर त्याला फ्लोअर बेड लावून त्याला झोपवलं जातं आणि त्याच्यावर सिस्टर तिथं जाऊन उपचार करतात, त्याला आराम करण्याकरता वेळ मिळतो त्याला. आणि जर त्याची तपासण्या करायच्या झाल्या तर नोकर व्हीलचेअरवर जाऊन त्याची तपासणी करतो. परंतु ज्येष्ठ नागरिकाला असं तास फिरवणं हे मला अयोग्य वाटलं आहे. हा काही पहिला प्रकार नाही आहे. आणि तिथं डीन मॅडमला जाऊन भेटा, मी सिनियर सर्जन आहे. आमच्या डॉक्टर लोकांच्या त्याच्यामध्ये अशी पद्धत आहे की एक डॉक्टर जर दुसऱ्या डॉक्टरला भेटायला गेला तर त्याला ताबडतोब आतमध्ये बोलावलं जातं. मॅडमने मला 1 तास बसवून ठेवलं आणि मध्ये मी जाऊन सांगितलं सुद्धा की मी डॉक्टर ढोणे मला भेटायचं आहे. तर प्रशासकीय भेटण्याचा वेळ जो आहे 3 ते 5 भेटण्याच्या वेळामध्ये अधीक्षक आणि डीन मॅडम मळगावकर ते मीटिंग करत होते. प्रशासकीय कामासाठी 11 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत कायम, 3 ते 5च्या दरम्यानमध्ये प्रशासकीय काम किंवा मीटिंग ठेवण्याचं काही कारण नाही आहे. तर मित्रांनो, तिथं ड्युटीवर असणारे जे शिकाऊ डॉक्टर आहेत, ते शिकाऊ डॉक्टर जर ह्या पद्धतीनं वागायला लागले, ह्या पद्धतीने जर त्यांना ट्रेनिंग मिळायला लागलं तर ह्या डॉक्टरांचं किंवा आपल्या समाजाचं भविष्य काय. दुसरी गोष्ट, मी तिथं निवेदन द्यायला गेलो की आमची बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटी आहे, मुंबईची बॉम्बे ऑर्थोपेडिक सोसायटी आहे, जी प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये JJ मध्ये, KEMमध्ये, सायनमध्ये लेक्चरचा कोर्स घेते, लेक्चर्स देतात की नवीन जे ज्ञान आलेलं आहे ते विद्यार्थ्यांना, मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजेत. त्याकरता लेक्चर करता मी परवानगी मागायला गेलो तर डीन मॅडम म्हणतात तिथं डॉक्टर बर्नवॉल म्हणून आहे, तो बर्नवॉल परवानगी देत नाही. माझं म्हणणं असं आहे की डीन मॅडम मोठ्या आहेत की बर्नवॉल मोठा आहे. तर मित्रांनो, हे जे आहे हे जर असंच चालू राहिलं तर रात्री बेरात्री एखादा हृदयरोग पेशंट आला आणि त्याला या लोकांनी ॲडमिट नाही केलं तर तो जीवापासून जाऊ शकतो. आणि हा प्रश्न आहे, हा गोरगरिबांचा आहे. आणि तिथनं जर पेशंटला ॲडमिट नाही केलं, तो जर प्रायव्हेटला गेला तर मी तुम्हाला सांगतो त्याला लाखो रुपयाचा म्हणजे दणका बसतो. आणि तिचे सर्वच डॉक्टर बाहेर प्रॅक्टिस करतात, आरामात प्रॅक्टिस करतात, कोणी त्यांच्यावर कारवाई करत नाही. मी सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना मी सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. पण आपण सिव्हिल हॉस्पिटलचं काम चांगलं करायचं. सन्माननीय आनंद दिघे साहेब सकाळी 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यायचे, रुग्णांचं काम आम्हाला सांगायचे, आमच्या इथं थोडा आराम करायचे. आणि त्या माणसानं पूर्ण आयुष्य रुग्णांसाठी वेचलं आहे. तर त्यांच्या नावावर जे काही लोकप्रतिनिधी निवडून येतात, नगरसेवक असो, आमदार असो, माझी हात जोडून विनंती आहे की एक तास तरी, आठवड्यातून 1 तास तरी सकाळी, दुपारी, रात्री त्या रुग्णालयामध्ये एक चक्कर मारून पहा. भयंकर वाईट परिस्थिती आहे आणि लोकांचा जीव धोक्यात आहे. अशी माझी परिस्थिती न सुधारल्यास पुढचं पाऊल काय असेल? परिस्थिती न सुधारल्यास पुढचं तुमचं पाऊल काय असेल? नाही, माझं पाऊल काय, मी म्हणजे आता हे तर मी रिट पिटिशन दाखल करणार आहे कोर्टामध्ये आणि जर शक्य झालं तर मी उपोषणाला बसेल. कारण मी महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहे
की ज्या महाराजांना त्या बाबासाहेबांना ते चौदार तळे करायची काही गरज नव्हती, ती एवढे सुशिक्षित असं त्यांच्यापेक्षा तर मी खूप कमी आहे. परंतु मी आयुष्यभर सिद्ध केलेलं आहे MRI ची गरज नाही, एक्सरेची गरज नाही. मी दररोज माझ्या बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे, एक्सरे नको, MRI नको, आपण डायरेक्ट ट्रीटमेंट करू. तर ही लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की तो शिवाजी हॉस्पिटल जे छत्रपती महाराजांच्या नावानं लिहिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांचं नाव दिलेलं आहे, तो मौत का कुआ नको व्हायला अशी माझी हात जोडून विनंती आहे.